बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्दगणौघ प्रक्षालित सकलभूतलकलंका मुनिविरूपासितीर्था सरस्वती ऋतुनोद्धुरितम् अज्ञानतिमिरां ध्यानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्म संबंधकं भव्य जीवमन प्रतिबोधकारकमिदं शास्त्रं स्मरणकंडिकानां देयम् अस्य मूलग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवा स्तुतग्रंथकर्तार श्री गणधर देवा प्रतिगणधर देवा तेषामुच्चोनुसारतामासाद्य अमितगति आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो गनि मंगलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मंगलं। सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं। वंदे विद्यासागरं वंदे सन्मति सिद्धाननत्वार्धादृश्च चतुर्धाराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं वश्यै स्वस्वरूपोपलब्धये स्वस्वरूपोपलब्धये। पंचपरमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, परम पूज्य आचार्य भगवंत अमित गति महामुनिराज की, संत चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति व रत्नाकराचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामुनिराजों की, षोडश कर्ण भावना की, 10 लक्षण धर्म की, आज के आनंद की। आचार्य भगवंत अमित गती महामुनिराज या ठिकाणी मरणकंडिका या महान ग्रंथात पूर्व चर्चेमध्ये भक्त प्रत्याख्यानाचे त्या ठिकाणी 40 जे अधिकार सांगितले, त्या 40 अधिकाराचं संक्षेपमध्ये वर्णन करत असताना काल परिचारक जे मुनी महाराज असतात त्यांची स्वीकृती मिळाल्यानंतर आचार्य एकाच क्षपकाच्या समाधीची संस्तर आरूढ करतात। म्हणजे एका वेळेला एकच समाधीसाठी एकाच साधूच्या समाधीची नियोजन व्यवस्था त्या ठिकाणी आचार्य करतात। त्याला एक संग्रह असं म्हणतात। आज आलोचनापासून पुढे बघायचं आहे। आलोचना आता ही चर्चा आपली पूर्व संदर्भ घ्यायचा आहे। सविचार भक्त प्रत्याख्यान मरणाची चर्चा चालू आहे आणि ही सगळी चर्चेची अधिकार आहे 40 ते सविचार भक्त प्रत्याख्यानाच्या विचाराचे। तुमचा जो प्रश्न आहे तो अविचार भक्त प्रत्याख्यानाचा आहे। अविचार भक्त प्रत्याख्यान काय सांगितलं आणि सविचार काय सांगितलं, पुढं आपण वाचत जाताना पूर्व चर्चेचा संदर्भ ठेवून जायचो। सविचार भक्त प्रत्याख्यानामध्ये तुमचा अजून आयुकाल जास्त दीर्घ असताना क्रमपूर्वक शरीराला क्षीण करत जाण्याची जी भूमिका त्याला सविचार प्रत्याख्यान सांगितलं। भक्त प्रत्याख्यान त्याच्यातच गुरूंना निवडणं, गुरूंना शोधायला जाणं, हे सगळे विषय त्याच्यात आहेत।
आणि त्याच्यात येत असताना हा विषय, अचानक एखाद्या साधूच्या आयुकर्माचा क्षय होत असेल, समाधीसारखी प्रसंग येत असेल, तर तो अविचार भक्त प्रत्याख्यानाचा विषय आहे. आणि अविचार भक्त प्रत्याख्यानामध्ये संस्कार आरूढ घालायला वेळच कुठं आहे? अचानक आलेलं आहे ते. त्यामुळे त्यांना जशा परिस्थितीत आहे संस्कार घालायची एवढी जरी वेळ असलं तरी पण ते पुण्य आहे त्यांचं, तरी सुद्धा पुण्य आहे. आणि त्यामुळं त्यांना तिथं तसं जरी 1-2-4 दिवसाचा जरी कालावधी असला तो घालणारच, पण संकल्पपूर्वक एका वेळेला दोघांची जबाबदारी घ्यायची नाही असा इथं अर्थ लावायचा आहे. आलोचना. दीक्षा काल से अद्यावधि लगे हुए दोषों को गुरु के समक्ष कहना. दीक्षा घेतलेल्या काळापासून आत्ता त्या गुरूंच्या चरणात येऊपर्यंत, निर्यापकाचार्यांच्या चरणात येऊपर्यंत, आणि असा कोणताही 100% नियम लावायचा नाही की सल्लेखनाही दुसऱ्या संघातच घ्यायला पाहिजे. हे फक्त आचार्यांच्यासाठी. नाहीतर मुनी महाराजांनी स्वतःच्या गुरुला सोडून दुसरीकडं सल्लेखना घ्यायचा असा विषय इथं घ्यायचा नाही. हा फक्त आचार्य मध्ये एक विषय सांगितला, आपली जबाबदारी दुसऱ्यांना देऊन, संघातल्या योग्य साधूला देऊन मग त्यांनी उडकायला जायचं. संघातल्या साधूंनी संघातल्या साधूंच्याकडं, गुरूंच्याकडंच दीक्षा सल्लेखना घ्यायची असा पण नियम नाही. पण तुम्ही बाहेरच जायला पाहिजे असा पण नियम नाही. मायाचारी का निर्माण होणार? असं काही नाही. तुम्हाला लक्षात ठेवा, गुरूंनी आचार्यांनी संघात घेतलं तर एखाद्या शिष्याबद्दल सल्लेखनाच्या कालावधीत अनुग्रह होऊ शकतो, किंवा शिष्यांना गुरूंची सल्लेखना करत असताना जर परिणाम कशाय आदींच्या निमित्तानं गुरूंचे परिणाम अस्थिर असतील तर शिष्यांना सांगताना भीती किंवा दडपण असू शकतं की मी माझ्या गुरूंना कसं सांगू. परंतु एखाद्या शिष्याचीच सल्लेखना करतेवेळी गुरूंच्या मनात कसलं मायाचार्य असणार आहे? गुरूंच्या मनात कसलं? उलट शिष्यांचं चांगलंच करायचं हेच गुरूंचा विचार आहे. त्यामुळे दंड देण्याचा अधिकार सुद्धा गुरूंच्याकडे असतो. त्यामुळे तिथं दोष त्याचा येत नाही. दीक्षा कालावधीपासून त्या गुरूंच्या चरणात सल्लेखनाचं निवेदन करूपर्यंत जे काही दोष लागलेले असतात, स्थूल असू देत, सूक्ष्म असू देत, कसलेही असू देत, त्या सगळ्या दोषांचं गुरूंच्या समोर सांगायला पाहिजे. त्याचं मग प्रायश्चित्त काय मिळेल याची भीती आम्ही बाळगायची नाही. ते विचार आम्ही करायचे नाही. तो आम्ही करायचं काय काम आहे? निर्मळ होऊनच सल्लेखना घ्यायची आहे. मगाच जर सत्यधर्म, क्रोध, मान, माया ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगा लागलेत तर त्याचा अर्थ काय? तर आम्ही या गोष्टी समजल्या पाहिजेत. जर सामान्य लोकांना मायाचारी करायचं नाही म्हणून सांगितलं तर सल्लेखनाच्या कालावधीमध्ये त्या शपकानं कशी मायाचारी करून झालं. म्हणून गुरूंच्या समोर त्यांचं काय करायचं? आपल्या दोषांचं कथन करायचं. गुणदोष. आलोचना के गुण दोषों का कथन. आलोचना जी आपल्या चुकी झालेल्या आहेत त्या सगळ्यांचं गुण आणि दोषांचं कथन
त्या ठिकाणी गुरूंच्या समोर करायचं. शय्या आराधक के रहने का स्थान अर्थात वसती का कैसी हो. ज्या शपकाची संलेखन आपल्याला करायची, जो आराधक आपल्या संघात निवेदन करत आलेला आहे किंवा आपल्याच संघातल्या एखाद्या शिष्याची साधूची संलेखना करायची आहे, तर त्याची शय्या वसती का कुठल्या दिशेला असली पाहिजे, त्या रूममध्ये कुठली दिशा पाहिजे, त्याच्यात परत ती किती सकल पाहिजे, खालीवर असं विषम भूमी असून चालणार नाही, जीवजंतूंनी सहित भूमी असून चालणार नाही, फार थंड वाजते अशी जागा असून चालणार नाही, फार गरम होते अशी जागा चालणार नाही, स्वाध्यायासाठी किंवा अहिंसा धर्माचं पालन करण्यासाठी तिथं प्रकाशच येत नसेल तर अशी जागा पण चालणार नाही, डोळ्याला आणि शरीराला त्रास होईल एवढा प्रकाश पण असून चालणार नाही. तर योग्य दिशा, योग्य द्रव्य, क्षेत्र, काल, कोणत्या कालात आपली समाधी आपण त्यांची करतोय आणि त्या वातावरणानुसार त्याला कशी खुली असली पाहिजे, कुठल्या दिशेला असली पाहिजे, ह्या सगळ्याचं अभ्यासपूर्वक निर्णय घेणे किंवा त्याच्याबद्दल चिंतन करणे त्याला शय्या म्हणतात. संस्तर तृण, काष्ठ आदि का संस्तर जिस पर शपक लेटता है वह कैसा हो. आता गवताचं वाळलेला पिंजारात संस्तर असतं किंवा प्लायवूड, जुनी लोक प्लायवूड ही वर्तमान अवस्था आहे, ही कागदाचा तुकडं आणतात, ही वर्तमान अवस्था आहे, ही शास्त्रात कुठं लिहिली नाही, पण त्याच्यात दोष नाही म्हणून ते वापरलं जातं. कारण आत्ताच्या गवतामध्ये वाळलेलं जरी असलं तर त्याच्यात जीव होण्याची शक्यता असते आणि त्याच्यामध्ये हिंसेचं प्रमाण किंवा त्या शपकाला खाज सुटणे, कारण बाहेर आज जगातलं वातावरण एवढं दूषित झालेलं आहे हे निसर्गाचं की कुठलीच वस्तू शुद्ध आणि चांगली मिळायची कठीण झाली. तर त्यामुळं ते संस्तर गवताचं किंवा लाकडी फळी जी असते ती कशी असली पाहिजे याचं चिंतन विचार म्हणजे संस्तर, म्हणजे त्याची माहिती. वर्तमानमध्ये कागदाची तुकडे घेतात प्रेसमधली, पण ती कागदाच्या तुकड्यावर एकही अक्षर लिहिलेलं असता कामा नये आणि ते घालत असताना ते गट्टा गट्टा असं कट केलेलं असतं तर ते जाड टोचत असतं. तसं नाही, सगळी कागद काय पाहिजेत, सुट्टी पाहिजेत आणि ती कागदसुद्धा 2-2 दिवसातनं एकदा किंवा दिवसातनं एकदा आतली कागद बाहेर उन्हात नेऊन घातली पाहिजेत. उन्हातली कागद परत दुसरं कागद असू दे, गवत असू दे, पाट असू दे, दिवाण काही असू दे, हे 2 पद्धतीचे असले पाहिजेत. आजचे दिवाण उद्या उन्हात पाहिजेत, बाहेरचे दिवाण आत. मग ते गवत असू दे, कागद असू दे किंवा ती लाकडी फळे असू दे, काही असू दे, एकावरच पहिल्यापासून शेवटपर्यंत करणं योग्य वर्तमान अवस्थेमध्ये नाही. त्याचे शास्त्रात पुढं किती प्रमाण काय उल्लेख दिलेत बघू, पण वर्तमानमध्ये जी पर्यावरिक बाहेरचं वातावरण आहे त्याच्यामध्ये महिनाभर 15-15 दिवस जर एकेकांची संलेखना, यम संलेखनासुद्धा 20-20 दिवस जातात, 8-8, 10-10 दिवस जातात. त्याच्या अगोदर संस्तर घातलेलं असते. काही वेळेला शेवटच्या 2-4-5 दिवसात लघुशंकेला त्यांनी बाहेर जाण्याची क्षमता उठण्याची बसण्याची नसते आणि किती जरी आम्ही सावधगिरीनं करायचं म्हटलो तर काही अशुद्धता त्या ठिकाणी संस्थेवर होत असतात. त्याच्यात परत जीवांची उत्पत्ती, दुर्गंध आदी वेगवेगळ्या प्रकारचे सगळे समाधीसाठी बाधक व्यवस्था येऊ शकते. म्हणून त्याला अगदी काळजीपूर्वक कापूर टाकणे. आता वर्तमानमध्ये अमृतधारा आहे,
अशा वेगवेगळ्या पद्धतीनं जीवजंतूंनी रहित वाळलेलं अचित्त म्हणजे प्रासूक संस्तर असलं पाहिजे असं तिथं आचार्य सांगतात. निर्यापक आराधक की समाधी में सहाय्यक आचार्य एवं मुनिजन कैसे हो. त्या अधिकारात काय सांगणार आहे? निर्यापक कसे पाहिजेत, ते आचार्य कसे पाहिजेत. ते मुनी असतील तर आचार्य नाहीच मिळाले तर मुनी महाराजांचा पर्याय, आचार्य असतील तर मुनी महाराजांचा पर्याय नाही. आचार्य तिथं कोण नसतीलच तर मग तिथं मुनी महाराजांचा पर्याय त्यांनी सांगितला. मग ते काय ते आता अविचार भक्त प्रत्याख्यानामध्ये कोण मुनी जरी नसले तर गावातले प्रतिमाधारींच्या माध्यमातून सुद्धा करायला सांगितलं. काही आचार्य महाराज आपल्या संघातल्या देशवरती अनुरती जे ब्रह्मचर्य असतात 5, 7, 8 प्रतिमावले, आपण तिथं जाणं शक्य नसेल आणि जर तसं आयुकर्माची स्थिती झाली असेल आणि प्राण जाण्याची जर अवस्था समाधीच्या माध्यमातून झाली असेल तर काय असं साधू काय उठून जाणार नाहीत कसंही. तर ते काय करतात, मग संघातल्या ब्रह्मचार्यांना अनुव्रती प्रतिमाधारी जे अभ्यासू विद्वान असतात ज्यांना त्याच्याबद्दलची माहिती आहे आणि सेवा करण्याचे भाव आहे, ज्ञान भरपूर आहे, ए भैया ते करा, ए भैया हे करा असं उभारून मिनिस्टरकी करणाऱ्या विद्वानांची सुद्धा तिथं काही किंमत नसते, काही गरज नसते, काय उपयोग नाही त्यांचा. त्याच्यापेक्षा भोळं ज्ञान नसलेलं सेवावरतीचे भाव असलेला तसा श्रावक आणि ब्रह्मचारी महाराज माताजी बरं. मी आचार्य आहे, एखाद्या मुनी महाराजांची सल्लेखना चालू आहे आणि मग त्या ठिकाणी त्यांना काहीतरी त्रास व्हायला आहे, ए ब्रह्मचारी इकडे या, ओ महाराज इकडे या. नाही, आचार्य असले तरी त्यांना स्वतः ते मलमूत्र धरायला सांगितलं त्या क्षपक राजाचं. भक्ती पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं बहुतेक रक्षाबंधन दिवशी किंवा आदल्या दिवशी उदाहरण द्रौपदीचं आणि सुभद्रेचं श्रीकृष्णाच्या बोटाला लागलं आणि त्या लागल्यानंतर तो लागलं म्हटल्यानंतर तू काय केला, सुभद्रा तिथंच होती, कापड हुडकायला ती गेली, पण द्रौपदीनं काय केली, साडीचा पदर फाडली आणि ती लागली तर तिथं लागलेलं नव्हतं. सुभद्राच्या प्रश्नाची उत्तरं प्रॅक्टिकली देण्याचा प्रयत्न श्रीकृष्णांनी केला. त्याही सुभद्राला म्हणतात, तुझ्या मनात एक शल्य आहे, स्पर्धा आहे, ईर्ष्या आहे की का मी द्रौपदीला एवढं मानतो, तुझ्यावर प्रेम नाही असं नाही माझं, तुझ्याबद्दलचं माझं कर्तव्य कमी आहे असं नाही, पण तुझ्या अंगावर साडी होती की नाही, तुझ्या साडीला पदर किंवा काठ होतं की नाही, तुला माझ्या बोटापेक्षा तुझी साडी महत्वाची वाटली. त्यामुळे मी द्रौपदीला जास्त म्हणतो. तसं आपल्यात काय झालंय, म्हणजे मी पण असेन त्याच्यात, आम्ही क्रियामध्ये इतकी मस्त झालोय ना, परिणामांची काळजीच आम्हाला नाही. त्यामुळं मी 16 ऑगस्टच्या कार्यक्रमाला फिरत असताना बघितलं, जयसिंगपूर सारख्या शहरात ज्यावेळी गेल्या वर्षी मिरवणूक निघली त्यावेळी जयसिंगपूर सारख्या शहरातल्या महिला सुद्धा पांढऱ्या साडी नेसून कमीत कमी 800 ते 900 महिला त्या मिरवणुकीत होत्या. पण परवाच्या 16 ऑगस्टच्या मिरवणुकीत फक्त 100-125 बायका कोथीतल्या होत्या. मी विचारलं असं का, महाराज पाऊस पडलाय, तुम्ही पांढरी साडी सांगितलाय, ती साडी घाण होत्या म्हणून आमच्यातल्या बायका मिरवणुकीत कोण आल्या नाही. किती आमचे विचार धार्मिक क्रियेमध्ये सुद्धा आमची प्रवृत्ती किती संकुचित झाली.
आज आम्ही एवढी पूजा करत असताना, सगळं करत असताना आमची कपडे साड्या घाण होतील, आमचे कपडे घाण होतील, आम्हाला खाली टोचल, हे होईल, आज हे केलेलं नाही करलो तर पोट भरणार नाही, उद्यापर्यंत कसं, काही भक्ष नाही, अभक्ष नाही, योग्य नाही, अयोग्य नाही, काही नाही. 11 वाजेपर्यंत तेवढाच आमच्यात धर्म असतो. तिथनं पुढं मग आम्ही काय करायला लागलो, काय नाही, कुठल्याही मर्यादेचा आमच्याकडं विचारच राहिला नाही. जनरली लोकांच्यात पूजेचा अर्थ दुकानातनं सामान आणणे, पंडिताच्या पाटावर टाकणे आणि पंडितांनी पोत्यात भरून घेऊन जाणे. ह्याच्या पलीकडं आमच्या पूजेचा अर्थ काहीही राहिलेला नाही. देवाची पूजा करताना आम्ही 50दा विचार करायला लागलोय, देवाला काय चढवायचं काय नाही, दिवा लावायचं काय लावायचं नाही, दुधाची पूजा करायचं काय करायचं नाही, ते शुद्ध आहे काय अशुद्ध आहे, ह्याच्यात आम्ही आयुष्यभर मरत बसलो. पण किमान ज्या दिवशी आपण पूजा करलोय, विधिविधान करायला लागलोय, काय करलोय, त्या दिवशी तर किती खावं, काय खावं आणि कवा खावं हाच विकल्प नाही. झालं, अंगावरचे सवळं निघलं, देवाची पूजेची विसर्जन झाला, विकल्प संपला. मग तो देव पण म्हणतो, तुम्ही माझी पूजा करत असताना तुम्हाला जर एक दिवस तुम्हाला तुमच्या जिभेवर ताबा ठेवता आला नाही, तर तुमच्यापेक्षा पूजा न करता शुद्ध आचरण करणाऱ्या माणसाचा मला मोही साधूपेक्षा निर्मोही साधू, जसं आचार्य समंतपद्मांनी सांगितलं तसं कर्म म्हणतंय, अविवेकी भक्तापेक्षा विवेकी शत्रू बरा. कर्म सिद्धांत आहे. मराठीत म्हण आहे, स्वार्थी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, असं सुविचार लिहत होते शाळेतनी. निदान तो दिलदार तर असतो. तसं आचार्यांना इथं सांगायचं आहे की आम्ही नेमकं काय करायला लागलोय याची जाणीवच आम्हाला नसेल तर मग ती क्रिया करण्यामध्ये काय अर्थ आहे. म्हणून हे कसे मुनी महाराज पाहिजेत त्याची पण परीक्षा त्या आराधकानं किंवा त्या निर्यापक कसे पाहिजेत याची सगळी माहिती त्याच्यामध्ये. आणि आपल्या चुका असल्या तर आम्ही ती स्वीकारणं फार गरजेचं आहे. त्यांना काय कळतंय म्हटलं तर कसं झालं. म्हणून श्रीकृष्णाने सांगितलं, तुला माझ्या बोटातनं येणाऱ्या रक्तापेक्षा, माझ्या बोटापेक्षा, माझ्या वेदनेपेक्षा तुझी साडी महत्वाची वाटली, तू सगळीकडे हुडकत गेलीस. धर्माचा अर्थ फार सोपा आहे, लक्षात ठेव, फार सोपा आहे. आचार्यांनी, आमचे आचार्य सन्मती सागर महाराजजी एक वाक्य सांगत होतं, ते सम्यक तो मिथ्या तो बाजूला, पण श्रद्धा काय असते. आणि ज्या दिवशी मी त्या आचार्यांचा पहिल्यांदा दृष्टांत ब्रह्मचारी अवस्थेमध्ये मी दीक्षा घेण्यासाठी संघात प्रवेश केलो आणि 4-5व्या दिवशी तो दृष्टांत दीक्षा घेणाऱ्यांनी आणि दीक्षा घ्यायचे भाव असणाऱ्यांनी सगळ्यांनी फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्या दिवसापासून मी ते विकल्प सोडून टाकले मनातनं आणि माझ्या मुखातून कायम वाक्य येत होतं. निदान संघात स्वाध्यायाला जी लोक असत होती त्यांना आणि कुणाला पण विचारायचं. आचार्य सन्मती सागर महाराजांनी एक दृष्टांत सांगितला होता की आता गणपती गणेश हे चालू आहे की सगळे गणेश उत्सव. पार्वतीला मुलं किती? 2 मुख्य, गणेश आणि कार्तिकेय, काय तर कार्तिकेय. त्यात ह्या त्या दोघांना आदेश दिली की तुम्ही ब्रह्मांड परिभ्रमण करून कोण पहिला येतंय बघूया. कार्तिकेय सगळं फिरायला गेला, गणपती तिथंच बसला, सगळं तिथंच बसला.
आणि कार्तिकेय यायच्या अगोदर आपल्या आईला 3 फेऱ्या मारला. तो म्हटला, आई म्हणली, हे काय? आई, तुझ्यापेक्षा ब्रह्मांडात अजून मोठेपणा काय असणार आहे? या सगळ्या ब्रह्मांडाचं मोठेपणा तुझ्यातच आहे. तुला 3 फेऱ्या म्हणजे आमच्या ब्रह्मांडाला फेऱ्या. त्या दिवशी मी संकल्प केला आणि कधीही मी आचार्यशींना ना मी आचार्य विद्यासागर महाराजांचं दर्शनला जातो, ना मला शिखरजीची यात्रा करायची आहे, कुठलेही नाही. आष्टेवाल्यांनी कुंतलगिरीच्या यात्रेचा आचार्यशींच्या आशीर्वाद घेऊन आला. मी गेलो. मी होऊन आचार्यशींना कधीच म्हणलो नाही मला इकडे यात्रेला जायचं आहे, मला तिकडे यात्रेला जायचं आहे. मला कित्येक जण लोक म्हणली, महाराज आज पण म्हणतात शिखरजीची यात्रा, शिखरजीची यात्रा, शिखरजीची यात्रा. मी लोकांना आचार्य भगवंत विद्यासागर महाराजांची समाधी व्हायच्या अगोदर मी लोकांना सांगत होतो, आचार्यशींच्या 3 फेऱ्या मारलो की माझे 5 वैकुंठ, समेत शिखरजी, कैलास पर्वत, पावापुरी, चंपापुरी, गिरनार, माझ्या सगळ्या सिद्धक्षेत्रांना मला दर्शन केलेल्याचं पुण्य आचार्यशींच्या 3 फेऱ्या गाठल्यानंतर मला मिळतंय. मला काही कुठं जायची इच्छा नाही. फक्त एक आचार्य सन्मती सागर महाराजांच्या समाधीनंतर मला आचार्य विद्यासागरांच्या दर्शनाचे भाव झाले. ते पण माझं पुण्य. जब अपना मन पवित्र होता है तो हर एक के चेहरे पर अपना चित्र होता है. फिर दुनिया में कहीं भी चले जाओ, जो कोई मिलेगा वो अपना मित्र होता है. काही विचार नव्हते. इकडे एवढं सगळं गोमगाला चालू आहे कोरोनाचा सगळ्याचा. इथं आपल्यापाशी कोण येणार आणि आपण कुणापाशी जायचं? दीदींनी मी सकाळी सांगितलं तसं सगळ्यांनी 2-3 महिने आमची पोरं ही 7-8-10 महिला एवढं कष्ट करत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी धर्मनगरवर चातुर्मास केलो असतो. कोरोनात कोणतर बाहेरची लोक या लागले तर विनाकारण तिथं महाराजांना सगळ्यांना विकल्प नको म्हणून मी स्वाध्याय करायच्या भावनेनं, दुसरा काही हेतू नव्हता. माताजींच्या तिघींचा चातुर्मास नातेपुतेत होता आणि नातेपुतेवाल्यांचं एक 4 वर्षापासून निवेदन होतं. मी म्हटलं गप्प जाऊया, धार्मिक लोक आहेत, पोटाल तर घालत्यात, कुठं काही सोडत नाहीत. आणि त्या 3 माताजी सगळ्याच हुशार होत्या, विद्वान होत्या. निवांत आपल्या हॉलमध्ये दरवाजाला कडी घालायचं, आपलं आपलं माताजी महाराज आपलं आपल्याला स्वाध्याय तर होईल, हा चातुर्मास असाच वया घालवायचं नाही. स्वाध्यायाच्या भावनेनं नातेपुतील गेलो आणि तिथे गेल्यावर बाबू काका, इंद्रजित भैया आणि मी 3 जण बसलो होतो. आणि त्यावेळी महाराजांच्या आचार्यशींच्या तब्येतीची थोडी सूचना माझ्या अंदाजाने इंदोरला काही कुठतर त्यावेळी चातुर्मास काय तर होता. आणि ते कळल्यावर फक्त माझ्या डोळ्यातनं पाणी आलं. आणि इंद्रजित भाई आणि बाबू काका म्हटले, महाराजजी काय? मी म्हटलं लय आचार्यशींची आठवण यायला लागल्या, जरा त्यांची तब्येत चांगली नाही असं कळलंय. चातुर्मास झाल्यावर जायचं काय, जाऊया एवढंच म्हणलो आणि आचार्यशींच्याकडे गेलो. जर त्या वर्षी गेलो नसतो तर माझ्या आयुष्यात माझ्या गुरूंचं दर्शन कधी. आणि इतकं चांगलं झालं, काय गर्दी नाही, काय नाही. आचार्यशींना 3 प्रदक्षिणा घालायला मिळाल्या, स्वाध्याय करायला मिळालं, वयावृत्ती करायला मिळाली. ह्या हॉस्पिटलचा जन्म तिथूनच चालू झाला. सगळं आचार्यशींच्या आशीर्वादानं एवढं चांगलं झालं. काही नाही, फक्त संघात 7-8 साधू होते, वेळ मिळाला, अर्धा तास वयावृत्ती दोन्ही टायमाला करायला मिळाली. भाव पाहिजे. मीच लय गुरूंचा खरा भक्त म्हणतात, गुरूंचं शेवटला तोंड सुद्धा बघायला मिळत नाही, गुरूंना नमोकार मंत्र सांगायला मिळत नाही. काय भाव पाहिजे, पुण्य पाहिजे आपलं सगळ्यांचं. आणि मला ज्या स्वाध्याय म्हणून नाही, मला तर स्वाध्यायच नाही, पण फक्त मगाशी महाराजजी सांगत होते ना, बाकी मी जगाबाबतीत तर नाहीच तसं वागत, पण किमान माझ्या दोन्ही गुरूंच्या बाबतीत माझ्या मनात कधी कपटाचार, मायाचारी आणि कधी अहंकार केला नाही. आणि फक्त त्या गुरुभक्तीच्या श्रद्धेचं फळ आज मला सगळं चांगलंच मिळालं लागलं.
सगळं चांगलं व्हायलंय माझं, काही मला काही कमी नाही लक्षात. म्हणून धर्म करताना प्रामाणिकपणे करा. धर्म करताना विचार करून करा. बेंगलोर सारख्या ठिकाणी मी प्रवेश करताना सुद्धा मला 2-4 लोक म्हटली, सावक म्हणले, महाराजजी जंगलचं कॉम्प्रोमाइज करावं लागेल तुम्हाला. बेंगलोर सारख्या ठिकाणी सुद्धा मी शुद्धीला जाताना कॉम्प्रोमाइज केलं नाही, विहिरीच्या पाण्याचं कॉम्प्रोमाइज केलं नाही. उपास बसायला लागलं तर बसीन, पण आम्ही केलो नाही कॉम्प्रोमाइज. नवीन ठिकाणी जाऊन आम्ही कॉम्प्रोमाइज केलं नाही. पहिल्यांदा चाललो होतो. तुमची तर सगळ्यांची घरं गावात आहेत आणि तुम्ही अशा महापर्वामध्ये सुद्धा खाण्यापिण्याच्या गोष्टीत कसं कॉम्प्रोमाइज करताय, मला आश्चर्य वाटतंय. काय आमची धर्माबद्दल आस्था, काय आमची धर्माबद्दल श्रद्धा. त्याग करण्यासाठी हे पर्व आहे आणि इथंच आम्ही भोगाच्या वस्तू जर विचार न करता जर बसलो, उपयोग काय. विचार करण्यासारखी गोष्ट. म्हणून त्या गणेशाचं आचार्यशींचं उदाहरण ऐकलो ना, आईला 3 फेऱ्या मारलं म्हणजे ब्रह्मांड. आता आमची आई कोण आहे? आमचे गुरुच आमची आई आहेत, गुरुच आमची आई आहेत. त्यामुळं कुठल्याही शिष्याला व्यवहारामध्ये जसं आई बापांना सोडून पैसे मिळवण्याचा भाव करणारा मुलगा सुपुत्र होऊ शकत नाही, तसं गुरूंना सोडून जाण्याचं भाव करणारा शिष्य कधी योग्य शिष्य असू शकत नाही, हे शास्त्र सांगतं. असू शकत नाही. त्यामुळं बाकी काही असू दे, काही माझ्या कर्माचे उदय असतील, त्यामुळे माझे विचार माझ्या संघातल्या काही लोकांना पटत नसतील, तो भाग नंतरचा आहे. पण माझ्यावर निदान आमच्या दीदी लोकांची एवढी तरी श्रद्धा आहे की कुठल्याही क्षेत्राचं दर्शन आणि कुठेही जायचं असेल तर माझे गुरु गेले तरच आम्ही जाणार, नाहीतर आम्ही जाणार नाही. एवढी श्रद्धा आणि एवढी समर्पण वृत्ती तरी त्यांच्यात आहे. तेवढंच मी माझं पुण्य समजतो. आत्तापर्यंत 2-3दा त्यांना मी सांगितलं, विमानाचं तिकीट काढून देतो, जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे, देतो. म्हणजे मी स्पष्ट सांगायला लागलोय, मी काय व्हिडिओ कॅमेरा पुढे मी भेट नाही. हाय, माझे भक्त आहेत, माझे समाज आहेत. आम्ही सांगतो आमच्या भक्तांना, तुम्ही जावा, तुमच्या आई वडिलांना घेऊन जावा. तुम्ही मुलं असता, पैसे मिळवलं असता, तुम्ही मुलं आहे, मुली यायचा, नोकरी केला असता, तुमचं लग्न झालं असतं, तरी पण तुम्ही तुमच्या आई वडिलांना कधीतरी शिखरजीला ते घेऊन गेला असतासा. मी तुम्हाला तिकीट काढून देतो. कुणाला तर श्रावकांना सांगतो, समाजाला सांगतो, माझी एक विमानात बसायची इच्छा पूर्ण राहिली. तुमच्यानी दीक्षा झाल्यावर तुम्ही म्हणणारा आम्हाला पण विमानात बसायचं होतं, ते व्हायला नको. मी कुणाला तर सांगतो तुमची व्यवस्था. आणि आता तर देशमाने काकींच्या सगळ्या पावत्या माझ्याकडेच. विमानाचं तिकीट काय, विमानच विकत घेतो आता, सुट्टीच देत नाही. कोणाची? दीदींची. हे एवढं सांगितलं माताजी 2-3दा. नाही आचार्यजी, आमची शिखरजी झाली तर तुमच्याबरोबरच होईल. आमचं डोंगरगड आलं. आचार्यजी फक्त डोंगरगडला होते तेव्हा कुंतलगिरीतनं जबरदस्तीनं तुम्ही जावा. ते पण वाला काकांची सल्लेखना चालू आहे. आपल्याला त्यांनी मदत केलेत, आपले चांगले भक्त होते, दीक्षा घेतलेत. जावा म्हटल्यावर ते वाला काकांच्या सल्लेखनासाठी म्हणून त्यांनी गेले. नाही तर कधीही आमच्या पोरी मला सोडून कधीही क्षेत्राला, हां कधी कधी घराकडे जायचं भाव होतात, तो भाग वेगळा. नाही पाठवल्यावर मग 8-10 दिवस ते सगळे ग्रह नक्षत्र सगळे फिरतात. तो ठीक आहे, बायका आहेत, लग्न केल्यावर माहेर सुटत नाही आणि इथं काय सुटते आता. पण निदान क्षेत्रवित्र दर्शनाचं कधी मला सोडून त्यांनी जायचं भाव केले नाही. ज्यांच्याकडं जायला जग आहे त्यांनी सोडून जायला
तयार नाहीत. आणि ज्यांच्याकडे जायचे सगळे रस्ते बंद आहेत त्यांनी सुरुंग लावून डोंगर फोडून रस्ता करतो. खरं मी जाणारच, काय करणार तुम्ही? म्हणून ही जी संलेखना आणि दीक्षा ह्या दोन्हीमध्ये काही अंतर नाही. संलेखनामध्ये कमी दिवसात सगळं सोडून जायचं असते आणि दीक्षा घेताना आणि संलेखना घेताना जेवढं गुरूंच्यावर तुमचं समर्पण असेल तेवढंच तुमचं चांगलं होण्याचं निमित्त शास्त्रामध्ये सांगितलं. म्हणून श्रद्धा पाहिजे, भक्ती पाहिजे, आनंद पाहिजे. आज दुरुक्कर मॅडम इथं आहेत, आमच्या देशवानी काकी आहेत. ह्या सगळ्यांची घरं आणि यांची प्रॉपर्टी तुमच्यापेक्षा जास्त आहेत. सगळी यांची मुलं चांगली आहेत सगळ्या ठिकाणी, पण आज इथे एका खोलीतून राहिलेत. मी दुरुक्कर काकींना सांगितलो भीमादादांच्या घरात चांगली व्यवस्था आहे, जरा यायला होईल, नाहीतर इथं चांगलं आहे जावा. महाराजजी आयुष्यभर असल्या घरातनीच राहून आलो आहे. आता माताजींची सेवा करायची संधी आहे, मला माताजींच्या खोलीतच राहायला तुम्ही संधी द्या. मला कुठला बंगला नको, बंगल्यातच राहायचं होतं तर पुण्यात मस्त 3-3 फ्लॅट आहेत त्यांच्या, 2-2, 3-3 BHKचे. आपल्या मंदिराचा एरिया आहे त्याच्यापेक्षा मोठं देशमाने काकींच्या मुलांची घरं आहेत. पण ते सोडून का आले इथं? त्याग फार महत्त्वाचा असतो, लक्षात ठेवा. समर्पण फार महत्त्वाचं असतं. त्या समर्पणात सोय, व्यवस्था आणि अनुकूलता, प्रतिकूलता कुठलेही विषय नसतात. ती सगळी जबाबदारी गुरूंच्यावर सोडून द्यायची असते, गुरूंच्यावर. म्हणून इथं सांगितलं आराधक की समाधी में सहाय्यक आचार्य मुनिजन कैसे हो. आमच्यासाठी हे नुसता शपक राजालाच नियम आहेत असं नाहीत माताजी. शपकालाच नियम आहेत, शपक असा पाहिजे, शपक असा पाहिजे, शपकाचं समर्पण गुरूंच्यावर असं पाहिजे असं नाही. इथं निर्यापकाचार्य ते मुनी महाराज ह्या दोघांचं सुद्धा त्या शपकाबाबतीतलं योगदान किती मोठं आहे. त्यांच्या मनात त्या समाधीबद्दल किती मोठी आस्था आहे, त्यांच्या मनात त्या संलेखना घेतलेल्या व्यक्तीबद्दल किती सेवेची, मार्गदर्शनाची भूमिका, समर्पण भूमिका किती मोठी आहे, हे सुद्धा फार महत्त्वाचा विषय. म्हणून त्या ठिकाणी आराधकाची समाधीला सहाय्यक असणारे आचार्य आणि मुनिजार कसे असतात ते निर्यापक ह्या व्यवस्थेत अधिकारात सांगितलं. प्रकाशन, आराधक के सामने अंतिम आहार का प्रकाशन. आराधकाच्या समोर आता तुम्ही संलेखना घेतलाय, आता तुमचं चालू आहे एक आहार एक उपवास आणि निरस. आम्ही आता आमच्या गोमगाल्यात एवढे व्यस्त आहे पूजापाठमध्ये, नसेल तर तुमच्या चौक्यामध्ये जाणून बुजून तुमच्या आवडीचे पदार्थ, त्या शपकाला काय आवडत होतं पूर्वी, चांगले चांगले पंचपक्वान आणून तिथं ठेवायचं असतात. मग खरोखर त्यांचे खायचे भाव होतात का, परिणाम त्यांचे बदलतात का, नियमामध्ये दोष लावून घ्यायचे भाव होतात का, सगळ्या गोष्टी होतात. सगळ्यांची ह्याच्यातील पुढं प्रकाशन म्हणजे नुसतं खाण्यापिण्याचं नाही. आता तुमच्या आहाराचे चालू आहेत भेद, 9 घास 10 घास, एक कमी जास्त असं चालू आहे सगळं. तर ते घास श्रावकांनी गुरूंच्या सूचनेनुसार तुमचे घास कमी होत आल्यावर मुद्दामनं गुरु सांगतात मोठे द्यायला. बघा, मोठे घास द्या. त्यावेळी त्या शपकाचे, त्या मुनी महाराजांचे काय भाव होतात. आपण कमी घास घ्यायचं आहे म्हणताना मोठं द्यायला लागलं ते घ्यायचं काय बाबा, काल पूर्वी जेवढे घास करत होता
एक प्रमाण ठरले, तेवढ्याच घासाचे प्रमाण द्या. खुणवून म्हणजे खुणवूनचा अर्थ आपण एखादी डबल घास गाठला एकच घास म्हणून, तर घेताना एक घास कमी खायचं. पण आपल्या नियमात व्रतात कुठेही दोष लागता कामा नये. ह्या सगळ्या आवडती वस्तू तुमच्या पुढं ठेवायची, त्याग असलेली वस्तू त्या शपकाच्या पुढं ठेवायचं. मर्यादेचं, मर्यादा म्हणजे काल कुजवलेलं आज खायचं ती मर्यादा सांगाल नाही. मर्यादेचा अर्थ 2 घासाचं 3 घास 4 घास. जसं शास्त्रात 1000 तांदळांचा 1 घास सांगितलं तर तो एवढा होतो, तो मुद्दामनं मोठा देऊन बघायचं. त्या शपकाच्या भावना काय होतात, खाण्याची ग्रद्दी आहे काय आहे, काय त्याचे भाव असतात, ह्या सगळ्या गोष्टीचं प्रकाशन त्यांच्या पुढं करायचं. हानी आहार आराधकसे क्रमश आहार जल का त्याग कराना. हानीचा अर्थ काय सांगितलं तर अधिकारात काय सांगणार आहे तिने, शपक राजाच्या आहाराचा त्याग, पाण्याचा त्याग कसा करायचा आहे. तिथं वाक्य आहे क्रमशः. काय लिहिलंय, क्रमशः, क्रमानं सोडायला पाहिजे. कुठली वस्तू जड आहे, कुठलं वस्तू हलकी आहे, कुठल्या वस्तूमुळं शरीराची ताकद वाढणार आहे, कुठल्या वस्तूमुळं शरीराची ताकद कमी होणार आहे. लिक्विडमध्ये म्हणजे कोणता काल चालू आहे, ऋतू कुठला चालू आहे, मग तिथं दुधाचा पदार्थ द्यायला पाहिजे काय, ताक द्यायला पाहिजे काय, काय करायला पाहिजे काय, डाळीचं पाणी द्यायला पाहिजे काय, काळ्या बेदाण्याचा रस द्यायला पाहिजे, कुठले लिक्विड वापरायचं, धान्यामध्ये ज्वारीचे पदार्थ द्यायचे काय, तांदळाचे पदार्थ द्यायचे काय, गव्हाचे पदार्थ द्यायचे, काय द्यायचं, कुठलं त्याग करायचं, याचं अत्यंत आणि केव्हा करायचं, कशा कशा दिवसानं करायचं, किती दिवसाची ती विधी असायला पाहिजे. नॉर्मली तसंच पाहिजे असं नाही, प्रत्येकाच्या त्या शपकाच्या शारीरिक शक्ती आणि पुरुषार्थाच्या आत्मदृढतेवर ते अवलंबून असतं. तर असा सगळ्या गोष्टीची परीक्षा किंवा तिथं काय असतं, त्याची भूमिका काय आहे, त्याची व्यवस्था काय आहे, ती कशा पद्धतीने केली पाहिजे, याचं सुंदर विश्लेषण पुढे विश्लेषणामध्ये आचार्य भगवंत सांगणार आहेत. फक्त एवढंच लक्षात ठेवून घ्या, धर्म समर्पणाशिवाय होत नाही, धर्म श्रद्धेशिवाय होत नाही, धर्म निश्चयाशिवाय होत नाही. धर्म परिस्थितीचा आढावा घेऊन कुठल्या वेळी काय करावं ह्या विवेकाच्या भूमिकेशिवाय धर्म होत नाही. विजय वडगावे प्रतिमाधारी वडगावचे, शरीर बलदंड, हाईट, गोरा पान देखणा पान माणूस. मी बाहुबलीत होतो आणि बाहुबलीत माझ्यापाशी धवलाचं बहुतेक आपण स्वाध्याय काय तर करत होतो आणि त्याच्यासाठी मी गेलो आणि तिथं आले. 1-1.5 तास माझ्याबरोबर सगळी चर्चा केली. दीक्षा घ्यायचं आहे महाराजी कसं काय सगळं मी सांगितलं. मला म्हटले घरातले आणि काही लोक म्हणतात, अजून काही साधू म्हणतात तुमचं शरीर एवढं चांगलं आहे, मजबूत आहे, कशाला गडबड करताय, काय करताय. तर मी आचार्यशींचं एकच वाक्य सांगितलं, अक्षय भैया जे आचार्यशींनी मला बोलले होते, म्हणजे मलाच बोलले तसं म्हणत नाही, असं प्रत्येकाला तिने सांगत असतील, पण माझ्या विषयात मला बोलले होते, एक बार हुआ वैराग्य छोडना नहीं, छूटा हुआ वैराग्य वापस. आणि तुम्हाला माहिती आहे बाकीचं मला काही जास्त विश्लेषण करायची गरज नाही. आलेलं घेतलं नाही, घेतलेलं झालं नाही, झालेलं नाही ते आता कुठं आहेत सगळं माहिती आहे. हे एकच वाक्य सांगितलं आणि आत्ता जर तुमच्या मनात असेल तर तुम्ही घ्या. मग म्हणले मला आचार्य शीतलसागर महाराजांच्याकडे घ्यायची इच्छा आहे, पण तिकडलं वातावरण आम्हाला सूट होईल का या वयात. मी म्हटलं ते सगळं गुरूंच्यावर सोडायचं.
गुरु तुमची काळजी घेतात, गुरूंच्यावर सोडायचं. पण आता तुम्ही एकदा ठरवलाय तर तुम्ही कोणाचं ऐकू नका, तुम्ही तुमचा निर्णय घ्या. मला म्हटले बाहुबली महाराजजी, माझं मन थोडं चंचल होत होतं, काय करू काय करू. लई जण असं म्हणाल्यात. स्वाध्याय करणारी लोक पण अडवत होती त्यांना. मी म्हटलं घ्या, करा धाडस, काय व्हायचं होईल. आणि माझ्या तोंडातनं सहजतेने गेलं, काय अण्णा कुणाचं आयुकर्म कधी काय सांगायला येते काय? एवढं वर्ष व्रतात राहिलायसा, महाव्रताच्या भावना करून, आणि जर जाताना महाव्रत बिन घेता जायची वेळ आली तर काय करणार? करा धाडस, सगळं चांगलं होतंय असं आम्ही सांगितलं त्यांना. आणि सांगितल्यानंतर मी सांगितलं म्हणून त्यांनी धाडस केलं नाही, त्यांच्या मनात ते भाव होतेच. पण आम्ही फक्त लोकांतिक देवासारखी स्तुती केली. तीर्थंकर दीक्षा घेतात त्यावेळी लोकांतिक देव अनुमोदना देतात, स्तुती करतात. म्हणजे लोकांतिक देव म्हणले म्हणून तीर्थंकर दीक्षा घेतले असं मी कधीही म्हणत नाही. तसं मी म्हणलो म्हणून अण्णांचं धाडस झालंच नाही, त्यांचं धाडस होतंच. पण फक्त सगळ्यांचं ऐकल्यामुळं थोडं काय करू असं वाटत होतं. आणि ते ऐकले आणि गेले, दीक्षा घेतले पूज्य शीतलसागर महाराजांच्याकडं. आणि 1 महिना 1-2 दिवस जास्तीत जास्त असेल, ज्या तारखेला त्यांची पहिल्या महिन्यात दीक्षा झाली, पुढल्या महिन्यातल्या 30 तारीख, 1-2-3 दिवस मागं पुढं अंदाज असेल, बरोबर त्यांनी समाधी त्यांची साधली. जरा त्यांना छातीत त्रास व्हायला लागल्याबरोबर आचार्यशींना त्यांनी बोलवले, सूचना दिले. आचार्यशी त्यांच्याजवळ रात्री गेले, बसले आणि आचार्य स्वतः महाराजांचं डोकं दाबत, हातपाय चोळत, त्यांना धर्माचा उपदेश देत, परिस्थिती बघून त्यांच्या सगळ्या गोष्टींचा अन्य सगळ्या बाकी मग त्याग करून त्यांची अत्यंत उत्कृष्ट समाधी साधली. जे व्रत, प्रतिमा, सम्यक दर्शन आणि चारित्र्य, आचरण, संयम अत्यंत भक्तिपूर्वक येतात, श्रद्धेनं घेतात, त्यांचं ध्येय पक्क असतं, त्यांना कोणी अडवू शकत, त्यांचं पक्क होतं. कारण केव्हा आम्ही बसणार, सामायिकला आले, आमच्या खोलीच्या आजूबाजूलाच आमच्या खोलीपाशी बसायचं. अण्णा काय नाही, मला पण साधू व्हायचं आहे, मला महावृत्ती होऊनच समाधी साधायची आहे, त्यामुळं साधू लोकांची सामायिक कशी असते मला बघायचं आहे, मला समजावून घ्यायचं आहे. कायम त्यांच्या डोकीत साधू साधू साधू. त्यामुळं त्यांचं आयुकर्म 1 महिना कमी असताना बरोबर त्यांचा धाडस केले, पुरुषार्थ केले जाऊन. आणि उलट त्यांच्या जबाबदाऱ्या तर अजून भरातल्या भरपूर होत्या, पण गेले. पण अंतरंगातनं त्यांच्या संयमाचे भाव ते त्यांना झाले. म्हणून अवसर म्हणतात की नाही, अवसर परवा सांगितलं की अवसर म्हणजे संधीचा बरोबर फायदा घ्यायचे भाव असले पाहिजे. त्यालाच विवेक म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? विवेक. आणि तो विवेक महत्वाचा आहे. मग तो दीक्षासाठी असेल, साधनेसाठी असेल, समाधीसाठी असेल, धर्मध्यानासाठी असेल, वेळेचा बरोबर आम्ही काय करतोय, संधीचा गैरफायदा घेतोय. त्याला मिथ्यादृष्टी म्हणतात. आणि संधीचा फायदा घेणारे सम्यक दृष्टी असतात. चांगला फायदा घेणारे सम्यक दृष्टी, गैरफायदा चुकीचा फायदा घेणारे मिथ्यादृष्टी. म्हणून कुणाचं आयुष्य काय नाही लक्षात ठेवा. तुम्ही प्रतिमाधारी लोक म्हणा लागलायसा, अजून पोरांची जबाबदारी, पोरींची जबाबदारी, अजून यांची जबाबदारी, त्यांची जबाबदारी. सिद्धांत सागर काही जबाबदारी पार पाडूनच दीक्षा घेतली. आचार्य सन्मती सागरांचे गुरु जय कीर्ती काय जयसेन, जयसेन काय जय कीर्ती, जयसेन महाराज क्षुल्लक. आचार्य सन्मती सागर महाराज अत्यंत लहान असताना त्यांनी दीक्षा घेतली. 2-3 वर्षाचे असताना दीक्षा घेतली. तुमच्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. संतोष चाचा हुपरीचे, हां
महतीसागर आईच्या पोटात होते तेव्हा त्यांच्या वडिलांनी दीक्षा घेतली म्हणून. आमचे महाबलसागर महाराज आमचे संतोष चाचा हुपरीचे, त्यांच्या वडिलांनी संतोष चाचा सगळ्यात धाकटा मुलगा 3 काय 4 वर्षाचं 2-3 वर्षाचं असताना संतोष चाचाच्या वडिलांनी दीक्षा घेतली होती. काय त्यांचं राहिलं. अजून त्या परिवारात 3-4, मी काय लई चौकशी करत नाही, संतोष चाचांच्या घरात 4-5 भाऊ आहेत. चाचा सगळ्यात धाकटा, वडील दीक्षा घेतल्या चाचा 2 वर्षाचा असताना. आई झाशीच्या राणीसारखं सगळ्या मुलांना वाढवली, मोठं केली. सगळ्यात लहान चाचा, त्याच्या हातात घरचा कारभार. आणि थोरले भाऊ, त्यांच्या मुलांची लग्न झाली, आता नातू शाळेला चालले, तरी अजून थोरले भाऊ धाकट्या भावाच्या म्हणण्यानुसार चालतात. पण धाकटा भाऊ पण तेवढ्याच धार्मिक नीतीच्या तत्वावर तो चालतो. तो कधी भेदभाव करत. कुणाचं काय राहिलं. अजून आमच्यात आमच्या परिवाराची कर्तृत्व भूमिका आहे. गैरसमज करू नका, पण मी स्पष्ट बोलतो. अजून आमची कर्तृत्व भूमिका आहे. आम्ही सम्यक दृष्टी कसं आहे. कर्तृत्व भूमिका जिथं असते तिथंच. म्हणून हे हिंदू महाभारतात सुद्धा लिहिलेलं आहे. कालच 252 काय 53 नंबरचं ते एपिसोड बघत असताना श्रीकृष्णांनी कर्णाला समजावून सांगत असताना अहिंसेचं ह्या जगात सगळ्यात मोठी शांती आणि समाधान कशात असेल तर ती अहिंसेमध्येच आहे, दुसरी कशात नाही म्हणून सांगितलं. मग परत कर्णानं प्रश्न विचारला, मग तुम्हाला अहिंसेमध्ये इतकी शांती वाटते, तर मग तुम्ही एवढी सगळी हिंसा घडवणारं हे महाभारत युद्ध का घडवला. तर त्यावेळी सांगितलं, धर्माला स्थापित करण्यासाठी, अधर्माचं राज्य संपवण्यासाठी. जर ह्या 10-20 दिवसाच्या युद्धामध्ये पांडवांचं जर राज्य स्थापित झालं नाही तर भविष्यात हजारो वर्ष या कौरवांचंच हिंसेचं अन्यायाचं राज्य चालेल. आणि ते राज्य चालू नये, न्यायाचं राज्य चालावं म्हणून अहिंसेची पूजा करण्यासाठी सुद्धा काही वेळापुरतं मला त्याचा आधार हिंसेचा घ्यावा लागला. पण त्याचं प्रायश्चित्त आम्हाला तुम्हाला शुद्धीला प्रायश्चित्त आहे. म्हणजे अहिंसा श्रेष्ठ. आणि त्याच्यात सुद्धा त्यांनी सांगितलं की तू करणार कोण, मी करणार कोण. ज्याच्या पुण्याच्या फलानं सगळ्या गोष्टी व्हायला लागलेत. शरीर मरतंय, आत्मा मरत नाही. आत्मा अविनाशी आहे. त्यामुळं तू पार्थ तुझं कर्तव्य करताना तू बघू नकोस, तू तुझं कर्तव्य कर, तू डगमगू नकोस. इतकी सुंदर. तुम्हाला खरोखर जर लई सम्यक्त्वाचा अहंकार नसेल आणि चांगलं ऐकायचं असेल तर ह्या नवीन महाभारतामध्ये स्टार प्लसवर लागत होते त्या भीष्माला अर्जुनाला युद्ध चालू व्हायच्या अगोदर कर्मयोग म्हणून एक एपिसोड आहे 2. अर्जुनाला भीष्माला द्रोणाचार्याला आणि कर्णला ह्या चौघांना श्रीकृष्णांनी जी सांगितलं तेवढंच तुम्ही ऐका, तुम्हाला कळेल की आपला धर्म किती श्रेष्ठ सांगितल्यात सगळं. कर्तृत्व बुद्धी असता कामा नये. माझ्यामुळं घर चाललंय, माझ्यामुळं जग चाललंय. मी असं शास्त्रात चतुर्कालात मी ऐकलो होतो, ते बायकोच्या गर्भाला राज तिलक लावून पोटातल्या मुलग्याला राज्य दिलं आणि दीक्षा घेतला. सुकौशल काय सुकुमार तसंच आहे काय. हां, आमचे न्यायाधीश इथं आहेत आहे की नाही. पण हे मी पंचम कालात हे महाबल महाराजांचं उदाहरण ऐकल्यानंतर आम्हाला एकदा वाटतंय म्हणजे लोक किती धाडशी असतील, काय धर्म समजावून घेतले असतील सांगा की. किती निश्चय भाव, म्हणजे किती निर्मळ परिणाम. की
माझ्यानंतर एवढ्या तरुण बायकोचं काय होईल, त्या पोटातल्या पोरग्याचं काय होईल, काय होणार नाही. आचार्य सन्मती सागर महाराज सांगत होते, अक्षय भैया, श्रीपाल भैया, जिसने पेट दिया है उसने रोटी भी दी है, और जिसने जन्म दिया है उसने कफन भी दी है. कोणामुळं कुणाचं काही चालत नाही, कुणामुळं कुणाचं काय राहत नाही. हे समजावून घेऊन आपल्यातल्या नकळत थोडाभाव असलेल्या कर्तृत्व परिणामाला सोडून मृत्यूला आनंदानं स्वीकारणं म्हणजे समाधी आहे. आणि त्याची चर्चा आपण चालू करायला लागलोय. आणि ती स्वीकारून सगळ्याचा त्याग करून मोक्ष मार्गावर जाणं म्हणजे दीक्षा आहे. नाही तर दीक्षा घ्यायच्या भावना, माझं पण एक यूट्यूब चॅनल असेल, माझं पण फॉलोअर्स असतील, माझ्या पण भक्तांना जाऊन हे सगळं, हे काय माझ्या भक्तांना कोणाला काय जाऊन गेलं नाही, ही वीर सागरांची कृपा आहे म्हणून ते सगळं चाललंय. नाहीतर आम्हाला असलं काय पहिला माहीत पण नव्हतं, इंटरेस्ट पण नाही, आणि त्याच्याबद्दल आपली बुद्धी पण चालत नाही. पुण्य असेल तर जग येऊन करतंय, पुण्य नसेल तर सारखं सुशांत हे कर की रे, ते कर की रे, ते उदाहरण सांगायला लागलो मी, असं सारखं मागं लागून करून घ्यायला लागतंय. आणि पुण्य असेल तर आपोआप तुम्ही करायला तसं आपोआप होते. त्यामुळं ह्या जगाच्या भानगडीत न पडता आपल्या आत्मकल्याणासाठी आपण आपलं मार्ग निवडायचा असतोय. त्यालाच वास्तविक जीवनाचा अर्थ समजला असं आचार्य सांगतात. खम्मामी सव जीवाना सव्वे जीवा खमन तुम्ही मित्ती मी चौ भूदेसु वैरम मज्जम न केनवी. ओम नमा सबको क्षमा सबसे क्षमा. सुखी रहे सब जीव जगत में कोई कभी न घबरावे. वैर पाप अभिमान छोड़ जग नित्य नहीं मंगल गावे. ओम नमः सबको क्षमा सबसे क्षमा.